आपली केस ह्या जमिनीवर भरपूर वर्षापासून चालू आहे आणि आपल्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये ती जमीन आपली ठरली आणि बिल्डिंगच्या खालची जमीन ती शासनाची ठरली. त्याच्यानंतर गव्हर्मेंटनी हायकोर्टात अपील केली आणि त्यांनी स्टे घेतली. आम्ही त्याच्यामध्ये काही स्टे घेतलं नाही, काही विषय नाही. ते स्टे असून पण 2019मध्ये एक भूमिपूजन झाली होती आणि कुठेतरी तिथं हॉस्पिटल बांधणं चालू होणार होतं. तर त्याच्यासाठी आम्ही खरं म्हणजे त्याच्यामध्ये थांबवलं नाही. आपण म्हटलं लोकांसाठी काहीतरी सेवेसाठी काहीतरी होणार आहे आणि हॉस्पिटल तयार होणार आहे. तर आम्ही म्हटलं त्याच्यावरही 100% आपण त्यांना सपोर्ट करू आणि ते होण्याचं गरजेचं होतं. तर आम्ही त्या टायमापासून आपण तडजोडी चालू केली आणि ह्या मागच्या विधानसभा इलेक्शनमध्ये आपण एक डॉक्युमेंट MOU साईन केली होती. म्हणजे शासनामध्ये आणि आमच्यामध्ये एक डॉक्युमेंट साईन केली होती. ती डॉक्युमेंट शासनाने तयार केली होती आणि आम्ही ते साईन केली होती. आणि मी एकच म्हणेल की विधानसभाच्या इलेक्शनमध्ये तोच डॉक्युमेंट घेऊन आणि तोच मुद्दा घेऊन आपण म्हटलं की हॉस्पिटल उभं होणार आहे आणि आज तेच लोक म्हणतात आहे की आरोप करतात आहे की आज ते डॉक्युमेंटमध्ये साईन नाही आहे, होणार नाही आहे. तर एक बाजूनी त्यांच्या इलेक्शनसाठी फायदा करून घेतलं त्यांनी त्या डॉक्युमेंटचं आणि आता केव्हा ते डॉक्युमेंट त्यांना उपयोगी होत नाही तेव्हा त्याचं गैरउपयोग करतात आहे आणि चुकीच्या गोष्टी पसरवतात आहे. आणि मी एक म्हणेल की काय पण त्याच्यामध्ये अडचणी होते, ठीक आहे, त्यांनी एकदा अडचणी होते ते कुठेतरी बदलले, परत एक डॉक्युमेंट केली होती आणि दुरुस्ती केली होती, परत आम्ही साईन केली होती आणि परत कलेक्टरनी साईन केली होती. तर ते सगळं टायपिंग असेल, स्टॅम्प पेपर असेल, ते सगळं शासनाने घेतलेली होती. आम्ही नुसतं आमचे पॉईंट्स काय होते आणि दुसरे पार्टीचे काय पॉईंट्स होते आणि शासनाचे पॉईंट्स होते त्याच्यावरती ते डॉक्युमेंट्स क्रिएट केले होते आणि आम्ही साईन केली. आणि त्याच्यानंतर ते प्रलंबित कशाला राहिलं, काय कोणाची दुसऱ्यांची सही कशाला झाली, ती आमची जबाबदारी नव्हती. आणि अजूनपर्यंत आम्ही म्हणतो की कुठेतरी हॉस्पिटल व्हायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या कालखंडामध्ये विधानसभा इलेक्शन 1 वर्षापूर्वी झाली आणि म्हणजे 11 ते 12 महिने झाले आणि राखीव जागा आहे त्याच्यासाठी मल्टीस्पेशालिटीसाठी. तर ती राखीव जागामध्ये समजा इथं अडचणी होत असतील तर तिथं ह्या राखीव जागामध्ये कशाला बिल्डिंग उभं नाही केलं, कशाला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभं नाही केलं. आम्ही एक सांगू शकतो की 2003 सालीमध्ये एक पर्यटन महोत्सव झाला होता आणि त्या पर्यटन महोत्सवमध्ये थोडे हॉटेल व्यवसाय लोक आले होते, इथले लोकप्रतिनिधी पण होते आणि त्यांना घेऊन राजवाड्यात आले होते आणि त्यांनी प्रेस पण घेतला होता. तर सगळे प्रेस लोकांना पण माहीत आहे, सगळे सावंतवाडी शहरांना लोकांना पण माहीत आहे की त्यावेळी सावंतवाडीच्या तलावामध्ये कोण कन्स्ट्रक्शन करणार होतं आणि कोण बिल्डिंग बांधणार होतं आणि कसलं बिल्डिंग बांधणार होतं आणि काय त्याच्यामध्ये व्यवसाय होणार होतं, काय तिथं गोष्टी होणार होते, ते सगळं त्याचं डॉक्युमेंटेशन त्या पेपरमध्ये असतील, त्या जुन्या बातम्यामध्ये असतील. तर कुठेतरी केव्हा आरोप आपल्यावर केला जातो की आम्ही कुठेतरी तलाव विकणार आहे, काय कुठेतरी तलावने बांधकाम करणार आहे, ते चुकीची गोष्टी आहे. कशाला आम्ही पहिल्यांदा चुकीचं बांधकाम त्याच्यावर आरोप केलं होतं, पण आम्ही केव्हा पण सुंदरता वाढवायला, काय सुशोभीकरण करायला, काही म्हणजे चांगलं होण्यासाठी तलावासाठी आपण केव्हाही विरोध केला नाही. आपल्याला चांगलंच काहीतरी सावंतवाडीचं तलाव करायचं आहे की कुठेतरी सुंदरता वाढेल, लोकांचं उत्पन्न वाढेल, लोकांचा विकास होईल, तोच आपलं विजन आहे. आणि इथून पुढं पण आपल्याला चांगलंच करायचं आहे. मी उदाहरण देईल की आज फाउंटन कसं झालं, 4 कोटीचं फाउंटन आलं, मग ते कशाला मागे नाही गेले फंड्स. बोटिंग आलं, ते कशाला नाही गेले मागे फंड्स. आणि काय पण गोष्टी ते म्हणतात आहे की फंड मागे गेले,
तर काही स्टे ऑर्डर आहे, स्टे ऑर्डर नाही आहे त्याच्यावर. तर त्यांना करायचं असेल आणि इच्छाशक्ती असेल तर ते 100% ते सुंदरता असेल काय पण असेल ते 100% त्यांना पूर्ण करायला आलं असतं. आणि अजूनपर्यंत आमचा विरोध नाही आहे सुंदरता करायला आणि चांगलं सुशोभीकरण करायला. आणि त्याचं प्रिझर्वेशन हेरिटेज ते जपून ठेवणं आणि ते करणं ते गरजेचंच आहे. आणि ते म्हणत असेल केस आहे ते आहे, त्यांना मी एकच सांगेन की केव्हा आपलं देश स्वातंत्र्य झालं, राजघराण्यामध्ये आणि गव्हर्मेंट ऑफ इंडियामध्ये एक मर्जर डीड झाली होती. त्याच्यामध्ये आपल्याला शहरी लँड आपल्याला दिले होते आणि त्या शहरी लँडमध्ये थोडे जमिनी होते. तर त्याच्यामध्ये आपण एक कॉमन म्हणून एक ॲप्लिकेशन फाईल केलं होतं. तर त्याच्यामध्ये असतील ते, पण मी एवढंच खात्रीने सांगू शकतो आणि मी जनताला 100% गॅरंटीने सांगतो, आज मी पाटेकरच्या भूमीमध्ये मी एवढं सांगू शकतो की तो तलाव लोकांचंच तलाव असणार आणि उद्या पण तो लोकांचंच तलाव असणार. तिथं काही अतिक्रमण काही इलिगल कन्स्ट्रक्शन काही चुकीचे गोष्टी राजकारण व्हायला देणार नाही आणि भारतीय जनता पार्टी व्हायला देणार नाही. पण विकासमत काम असेल परिसरात आणि कुठेतरी लोकांना लाभ होत असेल तर आपण करू, पण तलावाच्या आणि मोती तलावाच्या सुंदरताला काही चुकीचं होणार नाही ते आपण काळजी घेऊन आपण काम करू. पण ते चुकीचं आहे. आज पण ते आमदार आहे, या 3 तारखेच्या इलेक्शनच्या नंतर पण त्यांना अजून 4 वर्ष आहे. तर त्यांना संधी आहे अजून काम करायची. आणि आपले सावंतवाडीच्या जनतेने कुठेतरी आम्हाला निवडून आणलं म्हणजे भारतीय जनता पार्टीला. तर कुठेतरी स्थानिक आमदार असतील आणि आम्ही असेल आणि पालकमंत्री असेल, आपल्या सगळ्यांना मिळून काम करायलाच लागणार आणि उद्या विकास काम करायचंच आहे. तर मला वाटते की त्यांना पण चान्स मिळेल की आणि आम्हाला पण संधी मिळेल की त्यांच्यावर काम करायला. कुठेतरी आपण त्यांचे विजन्स आणि आमचे विजन्स संपूर्ण करायला येतील. कशाला उद्या आम्ही सगळेजण सावंतवाडीच्या विकासासाठी काम करतो. करिअर त्याच्यामध्ये काय होणं असं काय नाही आहे. उद्या त्यांना 4 वर्ष अजून आहे काम करायला आणि दाखवायला जनतेला आणि ते 100% काम करणार. मला खात्री आहे. एवढं वर्ष लोकांची सेवा केले, एवढे टाईम निवडून आलेले, तर त्यांनी काहीतरी केलेलं आहे जनतेसाठी. तर आम्हाला पण त्यांच्यावर काम करण्याला संधी मिळेल तर 100% आपण करू. आम्हाला पण त्यांच्यावरून काहीतरी मार्गदर्शन मिळेल, आम्ही पण शिकू. पण सगळं भारतीय जनता पार्टी असेल ते पण असतील, केसरकर साहेब असतील, तर आपल्याला मिळूनच काम करायचं आहे. कशाला तोच पुढचा विकास होईल. तर इथं ते नगरपालिका इलेक्शन आहे, इथं कोणाचं करिअर संपणं आणि चालू होणं म्हणजे संपणं नाही पण चालू होणं होतं आहे, पण कोणाचं करिअर संपत असं नाही आहे. मी असे विषयावर आणि अशा गोष्टीवर मी चर्चा करणार नाही. कशाला मला वाटते की त्यांनाच माहीत आहे. काय तेच थोडे दिवशीपूर्वी तेच म्हटले, काय त्यांनीच म्हटलं त्यांच्या उत्तर आणि त्यांच्या प्रेसच्या माध्यमातून त्यांनीच म्हटलेलं आहे की प्रजा राजा काही नाही आहे ना. त्यांनीच म्हटलं की सगळे लोकांमध्ये सामान्यच लोक आहे, आम्ही एकच आहे ना, तर आम्ही एकच राहून काम करतो आहे. तर त्यांचं उत्तर त्यांनी एक टाईम बोलता की राजा आहे आणि सामान्य लोक असतील प्रजा आहे आणि एक टाईम म्हणतात आहे दुसरं काहीतरी म्हणतात आहे. तर त्यांनी एकदा ठरवा की काय त्यांना म्हणायचं आहे कशाला. आणि मला वाटते की हे टीका बिका ते इलेक्शनचे मुद्दे नाही आहे. आम्हाला वाटते की विकास करणं तेच मुद्दे.